चला या कर्णधार डीसीसीचा प्रतिनिधी किंवा कर्णधार आलेत का? रेहान दुर्गेश 11, निर्मल सम्राट, आगाशी. अरे आगाशीवाले तिथे बसलेले आहेत, डीसीसी वाले बसलेले आहेत. चला या प्रतिनिधी लवकर. ड्रॉ टाकला जातोय, जतीन या लवकर. प्रत्येकाने आपला लकी चॅम्प पाठवून द्या. रेहान दुर्गेश 11, आगाशी, निर्मल सम्राट. पहिला चेंडू समोरच्या दिशेने जतीन मारण्याचा प्रयत्न करत होते. डॉट बॉल आलाय. जशी मॅचला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल कौस्तुभ मेहर यांचा. निर्मल सम्राट चला या प्रतिनिधी. ओम साईचा प्रतिनिधी आलाय, आगाशीचा आलाय, डीसीसीचा आलाय. निर्मल सम्राट, रेहान दुर्गेश 11 आणि चालू मॅचचा एक प्रतिनिधी. निर्मल सम्राट प्रतिनिधी. आमचे देवेन मेहर हा ड्रॉ टाकतील. A1 वर्सेस C2. C1 A2 दुसरी आणि B1 B2 B1 B2 तिसरी. येस बरोबर ना देवेन? देवेन B1 B2 तिसरी का? म्हणजे ए चला कौस्तुभ मेहर आपण यायचे. यामधील विजयी संघ आणि त्याच्यासमोर डीसीसी नवापूर ही पहिली मॅच. दुर्गेश आणि ओम साईच्या ही दुसरी मॅच. आगाशी वर्सेस निर्मल तिसरी मॅच. येस पॉवर प्लेचं षटक. पहा पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि जवळपास 12 धावा दाखल करते. पॉवर प्लेचं षटक ऑन आहे आणि पहिला बॉल हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय संघासाठी. पहा मॅच मध्ये मजा येणार आहे. इकडून जिंकणारा संघ डायरेक्टली टॉप 6 मध्ये दाखल होणार आहे आणि बघूया आता या टॉप 6 साठी अखेरकार कोणाचा नंबर येणार आहे. हलक्या हाताने पुन्हा तेच घडलं, सन्मान दिला चेंडूला सिंगलसाठी. प्रयत्न सुरू आहेत, प्रयत्न अतिशय वेगाने सुरू आहेत त्या धावा फलकावरती बनवण्यासाठी. जय चिचूच्या हातामध्ये चेंडू आहे. पॉवर प्ले षटक ऑन आहे. 38 सर्कल मध्ये एक खेळाडू तैनात आहे. ओ क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू खालीच राहिला. नितेश पाटीलला बीट केलं होतं. वेगवान चेंडू
नखेरकार डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय पुन्हा एकदा सज्ज होतोय ऑन साइडला हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न दिशा दिली गेले सिंगल्ससाठी पहा 15 4 मध्ये 15 आता पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर जनरेट करण्यासाठी तो प्रयत्न कायम सुरू आहे चिचूचा ओ पुन्हा पुन्हा चांगले फिल्डिंग पुन्हा एकदा चेंडू सिंगलसाठी जातो परंतु काय जबरदस्त करून द्यायचे पहा पहिलं षटक ओळखता दुसऱ्या षटकामध्ये आणि पॉवर प्लेच्या या षटकामध्ये अशा प्रकारचं कमबॅक म्हणजे डोकेदुखी वाढण्यासारखं राहिलं गेलं तेजस 11 या संघासाठी ओ लेग स्टंपच्या बाहेर वेगाने जाणारा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर गेला त्यामुळे लगेचच वाईट चेंडू घोषित केला गेलाय 1-7 17 धाबा शेवटचा अंतिम चेंडू घेऊन चिचू सज्ज होतोय हलक्या हाताने समोर खेळपट्टीवर चेंडूला ठेवलं गेलंय सिंगलसाठी 2 षटकं संपली 18 धाबा धावफलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना हुंडा वॉरियर तेजस 11चा संघ या ऐकूया डीजे आकाशला आणि त्यानंतर बोलूया वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय थँक्यू षटक संपलंय आणि साहिल पाटील नवीन गोलंदाजी मार्कवर आहे पहा साहिल पाटीलच्या हातामध्ये चेंडू आहे 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये एक आणि आता या तिसऱ्या षटकामध्ये पहिला बॉल डाऊन टू ग्राउंड ओ चांगली फिल्डिंग हातामध्ये चेंडू लेट मोमेंटला आला परंतु काय जबरदस्त आहे फोटो तो पहिल्याच चेंडूवर सिंगल आले गेले जयेश त्या ठिकाणी होते आणि चेंडूला अडवलं चांगल्या रीतीने फेकी होईपर्यंत सिंगल आले गेले 19 धावा धावफलकावर पुन्हा एकदा मोठा फटका ऑन साइडला चेंडू अडवलाय ओ अडवला नाही तर डॉट पहा पहिले षटक संपल्या जो काय कमबॅक केलाय तो अतिशय वाखाणण्याजोगा आहे पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न फेकी चाली गेले ओ डायरेक्ट हिट बनता काम फिट परंतु त्या प्रकारचं काय घडलं ऍक्शन रिप्ले मध्ये काय घडलंय ओ आता मध्ये चेंडू आला होता परंतु भरपूर उशीर आता सुटून गेला कदाचित तो लावणं गरजेचं होतं ओ पुन्हा नितेश पाटीलला घरच्या मैदानावर थांबवणं हे खूप दडपण वाढल्यासारखं झालं गेलं पहा टप्पा पडल्यानंतर खालीच राहिला बॅटाने बॉलचा संपर्क नाहीये डॉट बॉल निर्धाव चेंडू ओ लेग स्टंपच्या बाहेर असं आमच्या ऑफिशियल पंच सांगतायत गंभीर सरांनी अखेरकार वाईट चेंडू घोषित केला गेलाय पहा वसई-विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशन आयोजित तेजस 11 बिग बॅश लीग 2025 क्रिकेटचा महासंग्राम शेवटच्या आणि अंतिम ग्रुपमध्ये आपण आहोत आणि ग्रुप सी मधून आता कुठला संघ सुपर 6 मध्ये दाखल होणार आहे टॉप 6 च्या मॅचेस लढाई बघण्यासाठी खूप मजा येणार आहे साहिल पाटील पुन्हा एकदा सज्ज होतो 4 चेंडूचा खेळ झालाय 4 बॉल 21 रन मोठा फटका ओ हो बाद फलंदाज बाद नितेश पाटील बॅक टू द पवेलियन गॉन साहिल पाटील नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होते करण समोर डाऊन ग्राउंड चांगली फिल्डिंग ओ चेंडू नक्की कुठे अडलाय खेळायला मार्गच नव्हता आता डोक्यावर हात मारतायत पहा ऍक्शन रिप्ले बघणं पहा कशा प्रकारे चेंडूला अडवला परंतु चेंडू गेला कुठे पहा अडचणी वाढल्यात
पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारची सुरुवात केली होती असं वाटलं होतं की धावपळ करते वेगाने येतील, परंतु पॉवर प्लेचं षटक ते तिसरं षटक आणि आता शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकामध्ये अतिरिक्त धावा येता फक्त 3च धावांचं षटक आलं होतं. काय जबरदस्त गोलंदाजी साहिल पाटीलने या तिसऱ्या षटकामध्ये करून दाखवली होती. आता स्वतः कर्णधार येतोय. 21 रन लास्ट ओव्हर. पहिला बॉल. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला पुन्हा एकदा सिंगल साठी पाठवलंय. जतीन प्रभूच्या हातामध्ये चेंडू आहे ॲज अ कॅप्टन शेवटच्या अंतिम षटकामध्ये. आणि आता बघूया कशा प्रकारची रणनीती आहे. टॅप केलं होतं. टॅप केलं चेंडूला आणि पाठवलंय पुन्हा एकदा सिंगल साठी. मॅच मध्ये मजा येणार आहे. पहिल्या इनिंग मध्ये जो काही घेर षटकामध्ये टाकला होता पहिल्या षटकामध्ये त्याला बघता बघता धावा थांबवण्याचा प्रयत्न पूर्णपणे केलाय. बॅकफुटला गेले. चेंडू हातामध्ये. फेकी फेकी फेकी. दोन्ही गाड्या एका रुलावर. एकाला मात्र बाद. आणि आता मात्र करण गवली डिपार्ट्स. येस अजून एका विकेटचं बटन गॉन. थँक्यू. पहा कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट करत असताना कॉल एकमेकांच्या विरुद्धात बनला नाही, त्यामुळे बाद व्हावं लागलं. 23 धावा आहेत. 23 रन. शेवटचे 3 चेंडूचा खेळ येणं शेष. लासन करूया. समोर खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग ऋषिकेश त्या ठिकाणी होते. आज साहेबीचे ऑफ साइडचे खेळाडू जर बघितले ना, जतीन, गौरव, ऋषी आणि जयेश सर्वने चांगली फिल्डिंग केली. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू सिंगल सोडत. 25 रन 25 धावा. शेवटचा अंतिम चेंडू या पहिल्या इनिंग मधील. 6-15. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चांगली बिल्डिंग. बॅकअप. ढूंढो रे साजना. पहा काय घडलंय. कुठे कॉल होता, कोणाच्या विरुद्धात होता, यष्ट्या पडल्या तेव्हा काय घडलं होतं, परंतु डिसिजन आलं. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 25 धावा धावपलकावर 26 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. हुंटा बोरियो तिथे सलून या संघाने साईबाबी या संघासमोर. मोठी मॅच आहे. लो स्कोरिंग मॅच. काय आपल्याला हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. कुठे जाऊ नका. पाहत राहा तेजस्वी बिग बॅश लीग 2025 क्रिकेटचा महासंग्राम. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. येतोय का? अरे चला ना. मी निघालो, तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? धाडलं बोलावणं जणू साईनं ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आज्ञा मला. तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? धाडलं बोलावणं जणू साईनं ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आज्ञा मला. मी निघालो, तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? थँक्यू जे खूप चांगलं गीत जे आपल्या भेटीला आलं होतं. थँक्यू सो मच. आकाशने आज खूप चांगली प्रगती केली. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक हँडला जतीन, नॉन स्ट्राईक हँडला मनीष आणि
जतीन सोलंकी आणि मनीष इंदोळेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली गेली. पहिला बॉल हलक्या हाताना फक्त ट्राय केलं चेंडूला सिंगलसाठी. पहा धावाचा श्रीगणेश होतोय. पहिल्या चेंडूवर सिंगल. 26 इज अ टार्गेट. आता या धाबांचा पाठलाग करत असताना कुठला प्लॅन करायचा, या धाबा थांबवण्यासाठी कुठला प्लॅन करायचा. ओ चेंडू गॅप मध्ये कोण पकडलं काहीच कळायला मार्ग नाहीये. सॉफ्ट सिग्नल काय आहे, सर्व गोष्टी पाहिल्या जाणार आहेत. आमच्या टीबी नेटवर्क इतकाच महत्वाचा चेंडू सर्व बारकाईने पाहावं लागणार आहे. आमच्या टीबीचे ऑनर प्रवीण पाटीलला. येस चेंडू सी मारे का पार. चौकार. 4 धाबा. पहा एखाद्या चौकाराने मॅच कुठे बनते. आता या प्रकारची बाबूदा सुरुवात आहे, मग शेवट कुठे होणार आहे. लो स्कोरिंग मॅचला आता या प्रकारची सुरुवात म्हणजे दडपण वाढण्यासारखं झालंय. हुंडा वॉरियर तेजस 11 या संघाचं. 22-21. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. 5 धाबा दप्पलकर त्या चौकार आला गेलाय आणि हितेश भोईरच्या हातामध्ये चेंडू आहे. काय जबरदस्त फटका मनीष इंदोळेकरच्या बॅटमधून आपण पाहिला. हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलं गेलंय सिंगलसाठी. आता एक करावंच लागणार. चौकारानंतर स्ट्राईक रोटेट इकडून समोर. आता कसला विचार करतो. प्लॅन ए बघता बघता प्लॅन ए मधून आता एक चौकार आला गेलाय. प्लॅन ए मधून थोडासा पुढे आहे साहेबा बी संघ. कट करण्याचा प्रयत्न कट केला गेलाय सिंगलसाठी. पहा एखाद्या चौकाराने मॅच कुठे बनते. प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट केली जाते. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 7 धाबा धावफलकावर 26 धाबांचा पाठलाग करतोय टीम साईबा बीचा संघ. हुंडा वॉरियर तेजस 11 या संघासमोर हितेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका ऑन साईडला. ओ चांगली फिल्डिंग. बॅकअप येईपर्यंत 1 धाव. लास्ट बॉल आफ्टर फर्स्ट ओव्हर. 8 रन ऑन द बोर्ड. 26 इज अ टार्गेट. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ मोठा फटका मारायचा प्रयत्न पैकी झाले वेगाने. ओ आता कुठे थर्ड अंपायर रेफर सॉफ्ट सिग्नल आउट आहे. पहा सर्व गोष्टी आता पाहणार आहोत.
बाद रन आउटच्या रूपानं मनीष इंदोलेकरला मात्र मैदान सोडावं लागलं. पहिल्या विकेटचं पतन गॉन. गौरव पाटकर नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होते. पहा नितेश पाटीलची फेकी डायरेक्टली हातामध्ये गेली होती मयूर पडेलकरच्या आणि तो चेंडू यष्टीवर लावता पावर 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 जनरेट करायचा आहे. आता पावर जनरेट करण्यासाठी नितेश पाटीलला आणला गेलाय. 30 सर्कल मध्ये नयनला उभा केला गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि जवळपास 8 धावा. हो कट केलाय चेंडूला पाठवलं सिंगल साठी. पहा या मॅच मध्ये आता या षटकामध्ये खऱ्या अर्थानं रिझल्ट लागणार आहे की मॅच मध्ये पुढे कोण आहे. 9 धावा धावफलकावरती 1.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पॉवर प्ले पॉवर जनरेट कोण करणार. पुन्हा एकदा टॅप केलं चेंडूला आणि सिंगल साठी पाठवलं. नितेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू आहे. नितेश पाटील एखादा ब्रेक थ्रू कडे जाण्याचा प्रयत्न करतो. समोर स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न 2 बॅटरचा सुरू आहे. 26 धावांचा पाठला की बचाव करायला अजूनही मार्ग नाहीये. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पाठवलंय सिंगल साठी. पहिल्या 3 मध्ये 3 ही सुरुवात आहे. 1-1 हे धावफलक आहे आणि त्याच्या सोबतीनं अजून एक 1 आहे. त्याचं कारण आहे एका फलंदाजाला बाद व्हावं लागलं होतं. 1.3 चेंडूचा खेळ झाला गेलाय. ओ पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न सिंगल साठी. पहा प्रवीण मॅच मध्ये मजा येणार आहे आणि आमच्या सोबतीनं प्रवीण पाटील डीबी नेटवर्कचे ऑनर जोडले गेले. पहा वसविरार मध्ये बरीच चर्चा सुरू आहे कौस्तुभ मेहर आणि प्रवीण पाटीलची. इव्हन जोडी म्हणतात का खलायला मार्क मलाच नाहीये. कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडूला सिंगल साठी. षटक चांगला आहे. 5 मध्ये 5 आले आहेत. 13 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू. आता शेवटच्या आणि अंतिम चेंडू मध्ये कशा प्रकारचे रणनीती नितेश पाटील ची असणार आहे. हलक्यातनं पुन्हा एकदा चेंडूला सन्मान. 2 षटकं संपली. 14 धावा धावफलकावर. इक्वेशन 12 मध्ये 12 हे इक्वेशनला मॅच होऊन थांबले. या इक्वेटीचे आकाशला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. मयूर पडेलकरच्या हातामध्ये चेंडू आहे आणि आता खऱ्या अर्थानं थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न असणार आहे. 12 मध्ये 12 या इक्वेशनला मॅच आणून सोडली गेली. जिकडे पहिला बॉल. ओ ये क्या हुआ. ना मुन्ना ना. डोक्यावर बॅटर स्वतः डोक्यावर हात मारतोय. बॉलर सुद्धा हात मारतोय. आता बॅटर बोलतोय की माझ्या बॅटला चेंडू नाही लागला परंतु करणने काहीतरी केलं माझ्यासाठी. बॉलर म्हणतो ये क्या कर रहा है. बॅटची एच लागून पाठीमागे चेंडू निघून गेला होता. 11 मध्ये 11 या इक्वेशनला मॅच आली गेली. मोठी मॅच होणार हे मात्र नक्की आहे. कट केले गेले चेंडूला सिंगल साठी. पहा कशा प्रकारे कट करायचं, कुठे करायचं, कोणाच्या विरोधात करायचं या दोन्ही बॅटरनी पूर्णपणे विचार केला गेलाय. जमेची बाजू आतापर्यंत एकच आहे. मनीष इंदोलेकरच्या विकेट नंतर दबाव नाहीये तर सिंगलला कायम सुरू ठेवलंय. ही सर्वात जमेची बाजू ठरली गेली साईबाबी संघासाठी. हलक्या हातानं खेळपट्टीवर चेंडूला ठेवलंय सिंगल साठी. पहा 9 मध्ये 9 शेवटच्या अंतिम चेंडू पर्यंत मॅच जाणार हे मात्र नक्की आहे. मयूर पडेलकरच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू आहे. जतीन सोलंकी ऑन स्ट्राइक. 9 ऑफ 9. हलक्या हातानं पुन्हा एकदा तेच. ओ पाठीमागे थोडासा उशीर झाला हितेश भोईरला. तोपर्यंत 1 रन कंप्लीट. 8 मध्ये 8 या इक्वेशनला आता मॅच येऊन थांबली गेली. जबरदस्त मॅच जे आपल्या भेटीला येते या नवापूर नगरीमध्ये, या नवापूर गावपाडा नगरीमध्ये तेजस ओलिम्पिक बिग बॅश लीग 2025 क्रिकेटचा महासंग्राम 1 डे फिनिश टुर्नामेंट जे आपल्या भेटीला आली गेली. हलक्या हातानं पुन्हा एकदा चेंडूला सन्मान दिला गेलाय. सिंगल रन. पहा प्रत्येक चेंडूवर हेच करायचं होतं. नितेश पाटीलच्या पॉवर प्ले षटकामध्ये तेच घडलं. आता सुद्धा तो जो सिंगलचा
जो प्रयत्न आहे तो कायम सुरू आहे. 7 मध्ये 7. कोण देणार आहे कोणाला गाठ कळायला अजूनही मार्ग नाहीये. लास्ट बॉल आफ्टर 3rd ओव्हर. पुन्हा तेच सिंगल आली गेले. 5-6 या इक्वेशनला मॅच म्हणून थांबले. कुठे जाऊ नका पाहत राहा. तेजस्वी बिग बॅस लीग 2025 जिंकणार कोण, टॉप 6 मध्ये जाणार कोण, यावर चर्चा शेवटच्या अंतिम षटकामध्ये. या ऐकूया डीजे आकाशला आणि त्यानंतर बोलूया. हम सबका मकसद एक ही है, चीन टपाक डम डम. चीन टपाक डम डम डम. टाक्यू डीजे. 6 मध्ये 6 अशा वेळेला शेवटच्या अंतिम षटकामध्ये नेहमीच करण येतो. करणच्या हातामध्ये चेंडू आहे. दोन्ही बॅटरवर जितकी जबाबदारी आहे तितकी करणवर असणार आहे. करणच्या हातामध्ये चेंडू. पहिला बॉल. ओ ये हुई ना बात. एखाद्या चेंडूने किती टाळ्या वाजल्यात. पण दुसरं डगआउट का शांत आहे. आपण एका धाव्यानेच पुढे आहेत हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. चर्चा होते. समोर टीम मीटिंग बोलावली गेले. 2 खेळाडू चर्चा करतात समोर. काय अखेरकार घडणार आहे, कोण जाणार आहे डीसीसी नवापूर संघासमोर 2 हात करण्यासाठी सुपर 6 मध्ये. 5 मध्ये 6 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेले. पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उडवला. बेकी झाले. ओ बेकी विकेट. गडी बाद. पहा या धाब्याची काही गरजच नव्हती. या धाब्याची गरज होती नव्हती. फटक्याची काही गरजच नव्हती. पहिल्या सगळं सर्व काही ठीक आहे. पहिल्या 3 चेंडू मध्ये आपण आपला खेळ चालवणं गरजेचं होतं. सर्वात पहिली चुकी ती आहे. ग्रुप सी मधला शेवटचा अंतिम मॅच आहे आणि या अंतिम मॅच मध्ये कोणता संघ सुपर 6 मध्ये येणार आहे. 4 मध्ये 6 समोर डाऊन ग्राउंड. ओ व्हॉट अ फील्ड. ओ हो चांगली फिल्डिंग. असं वाटलं होतं नयन बाउंड्रीला टच होतील पण त्या अगोदर चेंडू आतमध्ये होता. मॅच मध्ये मजा येणार. 5 बसले ते उभे आहेत. जवळपास जे सर्व काही बसले ते सर्व उभे आहेत. इतके मॅच मध्ये मजा आली गेले. 3 मध्ये 5 एखाद्या चौकाराने समोर दडपण वाढणार आहे 9 खेळाडूंवर. एखाद्या डॉट बॉलने 2 खेळाडू अजून प्रेशर मध्ये येणार आहेत. काय अखेरकार घडणार आहे. करण समोर फरान. ओ पाठीमागे चेंडूला खेळलं गेलंय. आता गौरववर खूप मोठी जबाबदारी आली. गौरव पाटकर. येस मागील 2 वर्षांचा ग्राफ जर पाहिला या फलंदाज जबरदस्त फॉर्म मध्ये होता. आता तो फॉर्म पुन्हा आठवावा लागणार आहे. मॅच किती महत्वाची पहा. 2 मध्ये 4 2-4 या इक्वेशनला मॅच आली गेले. करणच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्राइक एंडला गौरव. 2-4 चे इक्वेशन. मोठा पटका मारायचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडूला अडवलंय. डॉट. 6-6 ची मॅच 1 चेंडू 4 वर येणार असा कोणी कधी विचार सुद्धा केला नसावा. सुरुवात केली होती दुसऱ्या चेंडू चौकाराने. आता ती चौकार आठवावं लागणार आहे. एका चेंडू मध्ये 4 धाव्यांची गरज. क्षेत्ररक्षक लावले गेले परंतु प्रेक्षकांना जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघासाठी. पैसा वसूल मॅच. आता या पैसा वसूल मॅच मध्ये करण समोर गौरव हे बॅटल आहे. एका चेंडू मध्ये 4 धाव्यांची गरज. करणच्या हातामध्ये चेंडू. ओ मॅच फिनिश. गरमागरम
थँक्यू 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 मॅन ऑफ द मॅच. त्या अगोदर टॉससाठी या. सुपर 6 टॉस झालाय. टॉस नाही झाला. चला DCC नवापूर कॅप्टन आणि हुंडा वॉरियर तेजस 11 कॅप्टन दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. मुख्य मंचावर या. आपण टॉस करणार आहोत. आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच मॅच संपरीकडे पाहूया. पहिल्या 4 षटकामध्ये 25 धावा. हुंडा बरोबर तेजस 11 प्रथम बॅटिंग करत असताना नयनच्या बॅटमधून 14 धावा. नितेश पाटीलच्या बॅटमधून 6 धावा. त्यानंतर बॉलिंग करत असताना साहिलने एका षटकामध्ये 3 धावा 1 गडी बाद. सेकंड इनिंग मध्ये आपण आलात 4 षटकामध्ये 22 धावा. त्यानंतर बॅटिंग तितकीशी झाली नाहीये आणि एकरकार तेजस 11 संघ 3 धावाने विजय. मॅन ऑफ द मॅच